सकाळच्या नाश्त्यामध्ये गरमागरम एकदम पौष्टिक असा दाणेदार भरपूर वेळेपर्यंत मौसूत राहणारा एकदम परफेक्ट चविष्ट असा हा उपीट। तर वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी पाऊण वाटी जाड रवा घेतलेला आहे। बारीक रवा अजिबात वापरायचा नाही। उपीट कधीही बनवायला घ्याल तर जाडच रवा इथं आपल्याला वापरायचा आहे। आता गॅसवरती मी जाड बोडाची कढई ठेवली आहे। त्यामध्ये हे रवा घालून आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे। तूप घालूनच तुम्ही रवा भाजून उपीट बनवा। अगदी मस्त टेस्टी आचारी पद्धतीने हा उपीट बनून तयार होतो। आता तूप घातल्यानंतर अगदी मंद ते मीडियम आचेवरती आपल्याला खमंग खरपूस असा हा रवा भाजून घ्यायचा आहे। रवा आपण कशा पद्धतीने भाजतो त्यावर सुद्धा उपीटची चव ही अवलंबून असते। तर अगदी मंद आचेवरती तूप घालून हा रवा हलकासा कलर गुलाबी होईपर्यंत मस्त खरपूस असं भाजून घेतलाय। आता भाजलेला रवा एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आणि रव्याला कलर पाहू शकता एकदम मस्त असा आलेला आहे। खूप जास्त डार्क देखील करायचं नाही। आता त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा मी तूप घातलं। तेल आणि तूप चांगलं गरम झालं की सुरुवातीला मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरा घालायचंय। जिरा आणि मोहरी चांगली तडतडून झाली की अर्धी वाटी आपल्याला शेंगदाणा घालून शेंगदाणा हा तेलावरती मस्त तडकेपर्यंत परतून घ्यायचा आहे। शेंगा मी इथं कच्चाच वापरलेला आहे, तुम्ही भाजून देखील घालू शकता। शेंगदाणा मस्त खरपूस खमंग असं भाजल्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालून थोडंसं परतून घ्यायचं। नंतर एक मोठा कांदा मी बारीक चिरून घालून घेतलं। आता कांदा सुद्धा अगदी हलकेसे मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत। खूप जास्त डार्क करायचं नाही, हलकेसे गुलाबी रंगावरती भाजून झाले की यामध्ये आपण बारीक चिरलेली अर्धी गाजर घालून घेऊयात। मटारचे दाणे सुद्धा मी घातलेले आहेत। बारीक चिरलेली मुठभर कोथिंबीर कढीपत्ता घालून आपल्याला चांगलं अगदी मंद आचेवरती हे परतून घ्यायचं आहे। हिवाळ्यामध्ये ह्या भाज्या भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात आणि स्वस्त सुद्धा मिळतात, तर ह्या भाज्या नक्कीच घालायच्या। त्यामुळे उपीट एकदम चविष्ट त्याचसोबत एकदम पौष्टिक असा बनवून तयार होतो। सगळे साहित्य तेल आणि तुपामध्ये चांगले परतून झाल्यानंतर भाजून घेतलेला रवा घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आणि भाज्यामध्येच हा रवा एक अर्धा मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे। असं केल्याने उपीट अगदी मस्त असं दाणेदार एकदम मौसूत असं बनवून तयार होतो। तुम्ही असा जर कधी ट्राय केला नसाल तर नक्कीच ट्राय करा, तुमचा उपीट अगदी परफेक्ट असं बनवून तयार होईल। अर्धा मिनिट रवा भाज्यामध्ये परतून झाला की ह्यामध्ये साधं पाणी घालून घेतलं। आता 1 वाटी रव्याला 2.5 वाटी पाणी इथं मी वापरलेलं आहे, त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। पाणी घातलं की चांगलं मिक्स करायचंय आणि उकळी आल्यानंतर झाकून एक 5 ते 6 मिनिटे आपल्याला हा रवा वाफवून घ्यायचा आहे। 5 ते 6 मिनिटानंतर पाहू शकता अगदी मस्त असा एकदम परफेक्ट असा हा रवा शिजून तयार आहे आणि पाहू शकता अगदी मस्त असा एकदम दाणेदार मौसूत असा एकदम पौष्टिक असा हा उपीट बनवून तयार आहे। पाहू शकता एकदम मस्त अगदी मोकळा मोकळा असा हा रवा झालेला आहे। अगदी संपेपर्यंत असाच मोकळा मौसूत असा हा उपीट राहतो। परत एकदा आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालायची आहे, चांगलं मिक्स करायचं आणि गरमागरम उपीट आपल्याला हे वाढून घ्यायचं आहे। पाहू शकता अगदी मस्त असं कलर देखील आलेला आहे, एकदम परफेक्ट असा हा उपीट झालेला आहे। पहिल्यांदा जरी तुम्ही बनवायला घेतला तरी देखील अगदी मस्त असा उपीट बनवून तयार होतो। वरून थोडंसं मी फरसाणमधील बारीक चुरा घालून घेतला, सोबत लिंबू, मस्त असा गरमागरम एकदम चविष्ट असा हा उपीट लागतो। रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवर्जून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।